नमस्कार, मी मंदाकिनी सपकाळ. मनुष्य जीवनामध्ये अनेक तीर्थस्थळांना, तीर्थक्षेत्रांना भेटी देत असतो. देव भेटेल या आशेने तो कित्येक मंदिरामध्ये जातो, तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी तो राहतो. पण कबीर म्हणतात की ही तीर्थक्षेत्रे बाहेर कोठेही नसून ती आपल्या शरीरामध्ये आहेत. म्हणून संत कबीर म्हणतात, मन मथुरा दिल द्वारका काया काशी जानी, दसवा द्वार देहुरा तामे ज्योती पिछानी. कबीर आपल्या मनाला मथुरा म्हणतात. मथुरा हे भगवान श्रीकृष्ण यांचं जन्म ठिकाण. मथुरा म्हणजे मन. आपल्या मनामध्ये चंचलता असते. आपल्या मनामध्ये विचार आणि भावना ह्या जन्म घेत असतात. म्हणून कबीर आपल्या मनाला मथुरा म्हणतात. दिल द्वारका म्हणजे आपल्या हृदयाला द्वारका नगरीची उपमा देतात. द्वारका नगरी ही भगवान श्रीकृष्णांची कर्मभूमी आहे. या द्वारका नगरीमध्ये म्हणजे आपल्या शरीरामध्ये शांती आणि परमात्मा यांचा निवास असतो. त्याचबरोबर भक्ती आणि प्रेम यांचा संगम म्हणजे आपले हृदय. या हृदयाला कबीर द्वारका म्हणतात. काया काशी जाणे. काया म्हणजे शरीर. आपले शरीर हे काशी नगरा समान आहे असं कबीर म्हणतात. ज्ञान, त्याग आणि मृत्यूनंतरचं मोक्ष मिळण्याचं ठिकाण यांचं प्रतीक म्हणजे काशी नगरी. आणि दसवा द्वार देहुआ. देहुआ म्हणजे आपलं शरीर. या शरीराला ते मंदिराची उपमा देतात. आणि आपल्या शरीरामध्ये 10वा दरवाजा आहे. तो 10वा दरवाजा जो आहे तो कुंडलिनी योग. ज्यावेळी आपण आपल्या शरीरातील सर्व इंद्रिये आणि मन एकाग्र करू त्यावेळी आपण या 10व्या दरवाजाच्या माध्यमातून परमात्म्यापर्यंत पोहोचू शकतो. परमात्म्याचा साक्षात्कार होतो. त्यामुळं परमात्म्याचा साक्षात्कार करण्यासाठी, मिळवण्यासाठी बाहेर कोणत्याही तीर्थक्षेत्राला न जाता आपण आपल्या शरीरातच ही तीर्थक्षेत्रे शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणून संत कबीर म्हणतात, मन मथुरा दिल द्वारका काया काशी जानी, दसवा द्वार देहुआ तामे ज्योती पिछानी. धन्यवाद.